विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपली। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 121 उमेदवार रिंगणात आहेत। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंह घाटगे, कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील, शाहूवाडीत विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल। करवीर, राधानगरी, भुदरगड, इचलकरंजी आणि शिरोळ मतदारसंघात तिरंगी लढत होईल। हातकणंगलेमध्ये चौरंगी तर चंदगड, गडहिंग्लज मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे। मधुरिमा राजेंच्या माघारीमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचं हात चिन्ह गायब झालं असून आता शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि अपक्ष राजेश लाटकर यांच्यात सामना होईल। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता 11 उमेदवार रिंगणात राहिले। शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवारी नाकारलेल्या अपक्ष राजेश लाटकर यांच्यामध्ये लढत असेल। एकीकडे खासदार शाहू छत्रपती यांच्या विनंतीला मान देत मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर नाट्यमय घडामोडीतून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे वसंतराव मुळीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर अजित ठाणेकर, असलम सय्यद यांच्यासह 10 जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात तुल्यबळ लढत असेल। बसपाचे सुरेश आठवले, स्वाभिमानी पक्षाचे अरुण सोनवणे, रासपचे विशाल सरगर, आरपीआयचे विश्वास करटे यांच्यासह 5 अपक्ष कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणात आहेत। शिरोळ विधानसभा मतदारसंघात 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता। त्यापैकी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह 12 उमेदवारांनी माघार घेतली। आता शिरोळमधून 10 उमेदवार रिंगणात आहेत। राजर्षी शाहू आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघात आज 8 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 17 उमेदवार रिंगणात उरलेत। माघार घेतलेल्यांमध्ये गोपाळराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, केदारी पाटील, अण्णासाहेब पाटील, प्रकाश कागले यांचा समावेश आहे। महायुती अंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील, शरद पवार गटाच्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर, जनसुराज्यचे मानसिंग खोराटे रिंगणात आहेत। शिवाय शिवाजीराव पाटील आणि अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे। चंदगड मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत पंचरंगी असेल। तसंच 17 उमेदवार असल्यानं या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर 2 बॅलेट युनिट लागणार आहेत। राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिंदेगड शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे केपी पाटील आणि अपक्ष एवाय पाटील अशी तिरंगी लढत होईल। त्याशिवाय मनसेचे युवराज येडूर, पांडुरंग कांबळे सुद्धा रिंगणात आहेत। या मतदारसंघात आता 7 उमेदवार राहिले आहेत। कागल विधानसभा मतदारसंघातील 10 उमेदवारांनी आज माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार आहेत। मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांच्यात इथं हाय व्होल्टेज लढत होतीये। हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे, महायुतीचे अशोकराव माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुजित मिंचेकर आणि अपक्ष वैभव कांबळे यांच्यात हातकणंगलेमध्ये लढत असणार आहे। करवीर विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 1 अर्ज अपात्र ठरला होता। माघारीच्या आजच्या दिवशी 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। करवीर विधानसभा मतदारसंघात खरी लढत शिवसेनेचे चंद्रदीप नरके, काँग्रेसचे राहुल पाटील आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे यांच्यात होईल। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 5 उमेदवारांनी आज माघार घेतली आहे। माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीला दिलासा मिळालाय। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केल्यानं महायुतीला धक्का बसलाय। आता खरी लढत भाजपचे राहुल आवाडे, शरद पवार गटाचे मदन कारंडे आणि अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यात होणार आहे। दरम्यान जांभळे यांनी आपली उमेदवारी माघारी घेत कारंडे यांना
पाठिंबा जाहीर केलाय. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एका अपक्षानं अर्ज माघारी घेतला असून आता 14 उमेदवार रिंगणात राहिलेत. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे आणि शिवसेना उबाठाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात या मतदारसंघात काटाजोड लढत होणार आहे. याशिवाय रासपचे अभिषेक पाटील, बसपाच्या श्यामला सरदेसाई, मनसेचे अफजल देवळेकर यांच्यासह 9 अपक्ष शाहूवाडीच्या रिंगणात आहेत.